Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, PK न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हेरले येथे मुस्लिम फाउंडेशन फॉर एनसीच्या वतीने मुस्लिम विद्यापीठाचा कोनशिला समारंभ दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते संपन्न. हेरले तालुका हातकणंगले येथे मुस्लिम फाउंडेशन फॉर रेन्सॉच्या वतीने सर्वधर्मीय विद्यापीठाचा कोनशिला समारंभ दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सर्व मान्यवरांचा विद्यापीठ ड्रीम अँड ॲक्शन प्लॅन व CAA आणि NRC राज्यघटना बदलणारे सूत्र अशी पुस्तके व गुलाब फुल देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकमध्ये हुमायून मुर्सल यांनी मुस्लिमसह समाजातील बहुजन समाज वंचित घटक यांना सर्व स्तरावर न्याय मिळाला नाही, हे विद्यापीठ सर्वधर्मीय असणार आहे असे प्रास्ताविकमध्ये त्यांनी नमूद केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा दाखला देत एखादं राष्ट्र मोठं करायचं झाल्यास कोणत्याही समाजाला वगळून ते करता येत नाही, सर्व घटकांना घेऊन करावं लागतं. शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी वसतिगृहे, सर्वांसाठी क्रीडांगण, कुस्ती मैदान, धरणे, कलामंच, व्यापारपेठा, शैक्षणिक संकुल असे सर्व काही त्या काळी बांधले. शिक्षणाला जास्त महत्त्व दिले व वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. याचा विस्तार आता या सर्वधर्मीय विद्यापीठाच्या माध्यमातून होईल असे मत व्यक्त केले. विद्यापीठास मदत म्हणून नोकरीत असेपर्यंत महिन्याला 5% मदत देण्याचेही जाहीर केले. याशिवाय कॉम्रेड संपत देसाई, धनाजी गुरव, दिलावर बागलकोटी, ॲडव्होकेट अशोकराव साळुंखे, रेहान मुर्सल, त्याचबरोबर राहुल शेटे व अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर हुमायून मुर्सल यांनी विद्यापीठासाठी हजारो कोटी रुपये खर्च येणार आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करा असेही आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्रथम श्रमिकचे कॉम्रेड प्रकाश कमरे यांनी 11,500 रुपयाची पावती कोनशिला प्रसंगी जाहीर केली. पाठोपाठ उपस्थित मान्यवरांनी जवळपास 4 लाख रुपयाची देणगी जाहीर केली. यावेळी नियाज सौदागर, सलीम बारगीर, मोहम्मद सय्यद मुल्ला, रजाद नाईक, गौस खतीब, शौकत मखदूम, मुल्ला पठाण, बशीर पठाण, डॉक्टर सूरज तांबोळी, शौकत मुतवल्ली, मुनीर अहमद, मौलाना फैलुजील हक, ॲडव्होकेट AB मुर्सल, नासिर मोमीन, मल्लिका शेख, डॉक्टर शाहीन देसाई, समीर बागवान, खालिद मुतवल्ली, यासीन जमादार, डॉक्टर अब्दुल मजीद इनामदार, इम्तियाज पठाण, फिरोज नाईक, मुबारक शेख, रशीद बागवान, रियाज मुजावर आदी उपस्थित होते. अल्साना फनसोपर यांनी स्वागत केले तर मुबीन मनमोळी यांनी आभार मानले. नहीं है गांव में नीचे का जो आंकड़ा है वो बढ़ते बढ़ते 55% तक गया है. इससे ज्यादा शर्मसार होने की बात क्या है हमारे लिए. और तालीम में देखिए मुस्लिम कम्युनिटी एक ही ऐसी है जिसके अंदर आप 10 तक पहुंचते पहुंचते 50% बच्चे स्कूल छोड़ देते हैं और यूनिवर्सिटी में महज 4% बच्चे इसलिए तुम्हारी जिम्मेदारी बहुत बड़ी है और किस पे बीतने वाली है, आप गुजर जाएंगे. आणि वारंवार या विषयावर आणि इतकी वर्ष मी झगडत आलो, करत आलो, अनेक गोष्टी करायच्या म्हणत आलो. अनेक वेळा संघर्ष करायची वेळ आली, मोर्चे काढायची वेळ आली, आंदोलन करायची वेळ आली, हाती काय लागलं. आणि मग ह्या सर्व बदलाचा जर विचार करायचं झालं तर काय करावं लागेल याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यांनी जे RR पाटलाचं उदाहरण देऊन सांगितलं की युनिव्हर्सिटीचा एक प्रस्ताव कसा तयार केला होता, त्याचा संपूर्ण प्रस्ताव त्यांनी माझ्याशी अनेक तास बसून चर्चा केली होती आणि ते म्हणत होते की हे करायला पाहिजे. हाजी नदाब साहेब पण त्याचे साक्षीदार आहेत. काही वेळा माझ्या घरात त्यांची मिटिंग झाली. हाजी नदाब साहेब कोल्हापूरला माझ्या घरी आले होते आणि दिवसभर बसून चर्चा केली होती. मग कामाची आणि मूलभूत परिवर्तनाचे विद्यापीठ आणि हैदराबादच्या जामिया विद्यापीठाचा उल्लेख आता त्यांनी केला. आणि बोर्डिंगमध्ये माझे 2 मित्र होते आणि मी नेहमी तिथं जेवायला अभ्यासाला तिथं जायचो. आणि ते मुस्लिम बोर्डिंग बघितलं की मला हुमायूनची आठवण येते की त्याच्या मनातलं जे स्वप्न आहे
हे आपल्याच्या बोलण्यातनं येत होतं. परवा सुद्धा 2 दिवसापूर्वी मला निमंत्रण द्यायला आलं, तेव्हा मी म्हटलं मी येतो. नाही यायचं नाही, येतो नुसतं नाही आणि येतो म्हणून यायचं नाही असं व्हायचं नाही, तुला मी अध्यक्षच करतो म्हणजे तुला यावंच लागेल असं म्हणाले. ते म्हटले अध्यक्ष करायची काही गरज नाही, मी येणारच. आणि मग त्याने आता जे सांगितलं की आपण 5% का होईना आपल्या उत्पन्नातला वाटा आपण बाजूला काढून ठेवला पाहिजे. मी तर हुमायूनला सांगेन की आजपासून माझी जिंदगी असेपर्यंतचा 5% वाटा मी या संस्थेला देत आहे, एवढं काय उत्पन्न असेल ते. आणि ही संस्था आपली आहे, आपण इथं आलं पाहिजे. मी आता येतानाच वाटत नाही, येताना असं वाटत होतं की अरे किती लांब ठेवलेलं आहे. एखादा साधा माणूस बसने आला तिथे तर त्याला इथं ह्या संस्थेला येईपर्यंत मुलीला त्याच्या उद्या शिकायला घेऊन आला किंवा आणि कुणाला घेऊन आला तर इथं कसं येत राहील. तेवढ्यात माझा एक मित्र म्हणाला की इथूनच जवळ माझे नातेवाईकच आहेत हेरलेचे, माझी भाची हेरलेत असते. ते म्हणाले की नॅशनल हायवे इथूनच जाणार आहे आता, म्हणजे नॅशनल हायवेवर ही संस्था येणार आहे. त्यामुळे तसं काही काळजी करायचं कारण नाही, ही संस्था उभी राहीपर्यंत नॅशनल हायवे पण होऊन जाणार आहे. त्यामुळे असं काही वाटणार नाही. त्यामुळे मला असं वाटलं की एक स्वप्न जे त्यांनी पाहिलं होतं आणि जे मूलभूत कामं जे करायला पाहिजे, कारण त्यांनी जे सांगितलं की सर्व पक्ष, सर्व लोक, सर्व समाज, सर्व यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीचं फसवत आलेत आणि बघत आलेत आपण पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं की या देशामध्ये आदिवासी असेल, दलित असेल, ख्रिश्चन असतील किंवा आणि अल्पसंख्याक असतील, त्यांना काही ना काही वाटा मिळाला, न्याय मिळाला. आणि कुणाचं लाड झाले तर मुस्लिमांचे लाड झाले असं सांगण्यात आलं आणि सर्वात उपेक्षित मात्र तोच राहिला. असा विरोधाभासाची स्थिती या देशामध्ये आहे आणि तो प्रचाराचा भाग होता. आणि सातत्यानं प्रचार करून प्रत्यक्षात वस्तुस्थिती कोणी पाहिली नाही, सच्चर कमिटीनं ती पाहिली. परवा सुद्धा बिहारच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी सातत्यानं वाचत होतो, कारण मी एकदा 99 मध्ये बिहारच्या इलेक्शनला जाऊन आलो होतो. आणि तिथला मुस्लिम वर्ग, तिथला दलित वर्ग, तिथला अतिदलित वर्ग जो आहे त्यांच्याविषयीचा मी अभ्यास सातत्यानं करत होतो. आणि निर्णायक भूमिका ते राजकीय घेऊ शकतात अशी त्यांची स्थिती असताना सुद्धा खरं तर बिहारचे सत्ताधारी कोण असले पाहिजे तर दलित, आदिवासी, मुस्लिम हा सगळा बहुजन तिथला वर्ग जो आहे तो असला पाहिजे, इतकी संख्या त्यांची आहे. पण गरिबीने तो इतका पिछडला गेलेला आहे, तो मिळेल तिकडे मिळेल त्या पैशात काम करतो. म्हणजे तो अगदी हेरल्या सुद्धा येऊ शकतो आणि तो एखाद्या जत सारख्या तालुक्यात सुद्धा जाऊन तिथनं येऊन काम करतो. मला नेहमी प्रश्न पडायचा की 2 वेळचं जेवण मिळण्या इतकं सुद्धा उत्पन्नाचं साधन त्या बिहारमध्ये नसेल का? गंगेच्या खोऱ्यातलं राज्य आहे, इतका सुपीक प्रदेश आहे, इतका पाणी येतं, इतकं सगळं होऊन सुद्धा एवढं सुद्धा 2 वेळचं जेवण मिळत नसेल का? इतकी गरिबी असेल का? आणि मला असं वाटत होतं की त्यांना शोधत पाठवत मग आपण परत जावं. जेव्हा कोरोनाचा कालखंड आला तेव्हा जेव्हा लोक परत जात होते तेव्हा मला इतकं वाईट वाटत होतं की मला फाळणीची आठवण येत होती. फाळणी काय आम्ही सगळ्यांनी पाहिली नाही किंवा त्यावेळेला आमचा जन्मही झाला नव्हता, पण फाळणीच्या काळात जे काही रक्तरंजित असं स्वरूप भारताच्या सगळ्या भूमीवर होतं, भारत आणि पाकिस्तानच्या, त्यावेळेची स्थिती किती वाईट असेल याचा नुसता मला अंदाज येत होता. आणि काही नाही, शांतपणे लोक चालत 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 निघाले होते. एक रिक्षावाला, आपल्या गुडगावमध्ये एक रिक्षावाला ज्याचा पाय मोडलेला आहे, तो रिक्षा चालवायला बिहारमधनं तिथे गेलाय 1200 किलोमीटरवरती. दलित समाजातला तो आहे. आणि त्याची मुलगी शेवटी अखेरीस काहीही उपाय राहत नाही म्हणून सायकल घेते 1200 रुपयाची आणि सायकलवरनं 1200 किलोमीटर डबल सीट घेऊन, आपण हेरलेच्या स्टँडवरनं इथंपर्यंत डबल सीट घेईपर्यंत काय आपले हाल होते लक्षात घ्या. ती 1200 किलोमीटर जाते आपल्या पाय मोडलेल्या वडिलाला कॅरेजवर बसवून. 14 वर्षाची मुलगी, काय हाल असेल. आणि कसला उन्हाळा होता, मेचा उन्हाळा होता. आणि उत्तर भारतात उन्हाळा किती कडक असतो हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे या देशातला राबणारा वर्ग असेल,
उपेक्षित वर्ग असेल त्याची काय अवस्था आज आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला सातत्यानं शाहू महाराजांची मात्र आठवण येते की त्यांनी जे विकासाचे किंवा उपेक्षित वर्गाला मदत करण्यासाठी मूलभूत काम केलं खालून. त्यांनी शिक्षण द्यायला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की खेड्यापाड्यातली पोरं कोल्हापुरात आलं तर राहणार कुठे, मग ते हॉस्टेल बांधली पाहिजेत. कुस्ती खेळायची असेल तर त्याला ग्राउंड पाहिजे, व्यापार करायचा असेल तर व्यापार पेठ पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मूलभूत विचार केला आणि ते खरं आर्किटेक्ट होते. शाहू महाराजांना मी नेहमी म्हणतो की ते सामाजिक सुधारणा अमुक तमुक हे सगळे जे आपण समतेचा नेता, समतेचा उद्धारक वगैरे वगैरे म्हणतात, मी नाही म्हणत. मी आजच्या भाषेमध्ये म्हणतो की तो आर्किटेक्ट होता, रचनाकार होते ते. आणि त्यांनी मुस्लिम बोर्डिंग ज्या पद्धतीनं आज तिथं बांधलेला आज आपण पाहतो आहोत त्याचा अधिक विस्तार व्हायला पाहिजे होता, अधिक चांगलं व्हायला पाहिजे होतं. जे कल्पना यांच्या डोक्यात आहे हुमायूनच्या, ती कल्पना घेऊन पुढे जायला पाहिजे होतं, त्याचा विस्तार व्हायला पाहिजे होता असं मला नेहमी वाटत होतं. मी एक दोन वेळा मुस्लिम बोर्डिंगच्या अध्यक्षांशी बोललो की तिथं येणारा मुस्लिम समाजातल्या मुलाला एकही नया पैसा खर्च करता कामा नये. जेवणासाठी, फीसाठी, अभ्यासासाठी, कपड्यासाठी. समजा 200 मुलं जर येत असतील तर 200 लोक आपण दत्तक घेऊ शकत नाही का? मी 1-2 मुलांना दत्तक घेतो आणि आपण एवढे समाजातले लोक निघू शकत नाही का 200 की त्या मुस्लिम बोर्डिंगमध्ये 2. थोडासा धक्का बसला होता पण लगेच मी सावरला, म्हटलं शक्यच नाही आहे ना. ते म्हणाला की तिथं मुलांना घालायच्या इतकी सुद्धा, शिकायला घालायची सुद्धा क्षमता, त्यामुळे आमची मुलं शिकत नाही असं ते म्हणाले. खरं तर हे वास्तव असलं तरी सुद्धा ते वास्तव मोडून काढायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे होता, करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला वाटतं की तसं धाडसी पाऊल हुमायूनने टाकलेलं आणि ते धाडसी पाऊल ते. आणि म्हणून मला असं वाटतं की या देशातला सर्वात उपेक्षित राहिलेला मुस्लिम समाज, त्याच्याबरोबर अनेक घटक असतील, ह्या सर्वांनी मिळून आपण एकत्र येऊन काम करायला पाहिजे. आणि समाजामधल्या एखाद्या घटकाला आपण उपेक्षित ठेवून आपण राष्ट्र मोठं करू शकत नाही, बलवान करू शकत नाही. मला एका व्यक्तीने खूप चांगलं सांगितलं की चायनामध्ये काय मूलभूत फरक केला असेल त्यांनी, चायना जी महासत्ता झाली त्याच्यामध्ये काय मूलभूत फरक केला. समाज चालतो हे खरं जरी असलं तर त्यांना थेट उत्पादनामध्ये आणायला पाहिजे म्हणून महिलांना त्यांनी रोजगार द्यायला सुरुवात केली आणि तो जो बदल केला त्यातनं चायना महासत्ता झाली. आणि माझंही मत आहे की भारत महासत्ता वगैरे व्हायचं असेल तर आपल्या महिलांनाच आपण सत्ता दिल्याशिवाय, त्यांना तिथं आणल्याशिवाय होणार नाही. आम्ही पुरुष महासत्ता करू शकत नाही, बिनकामाच्या आहोत आम्ही, माझं म्हणणं. कारण आज मी अनेक वेळा पाहतो माझ्याकडे काही मुस्लिम महिला सुद्धा कामाला आहे. आमच्याकडे लोकांमध्ये बऱ्याच प्रत्येक ऑफिसमध्ये मुस्लिम समाजाला एक तर गावना माणूस आहे, एक मुस्लिम महिला पण आहे. आणि ह्या महिला जे काम करतात ते बघतो मी, संपूर्ण घर सांभाळून आणि बातमीदारी करायची. आणि बातमीदारी म्हणजे हे पोलीस फौजदारासारखं काम असतं, त्याला समाजासमोर कशाही गोष्टीला सामोरे जावं लागतं. हे क्लेरिकल काम नाही, बँकेत बसल्यासारखं किंवा राहणं सारखं सुद्धा नाही आहे, विद्यापीठात बसून तू काम करते तसं. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ते काम करतात. माझं असं म्हणणं आहे की जबाबदारी दिली की काम करतात. आणि मला असं वाटतं की हे अशक्य अजिबात नाही. त्यांनी जी उदाहरणं दिली, काही विद्यापीठाची तारीख वार सगळं सणवार सांगितलं. अनेक विद्यापीठ, अनेक कॉलेज, संस्था उभा करायला किती वेळ लागला. बिहारचाच इलेक्शन चालू होतं त्यावेळी मी 1-2 मिनिटं घेतो. तेव्हा रवीश कुमारने एक NDTV वरती कार्यक्रम केला होता आणि एका कॉलेजच्या मध्ये तिथं काय अवस्था आहे तिथल्या कॉलेजमधली, तिथल्या शिक्षणाची, याची चर्चा तो घडून आणत होता. खरं तर निवडणुकीच्या वेळेला ह्या सगळ्या चर्चा व्हायला पाहिजेत, आपल्याकडे त्याच्या होत नाही. कोण कोणाला किती शिव्या दिल्यात याच्यात चर्चा आपण जास्त करतो. आणि एक कॉलेज त्यांच्याकडे होतं 1962ला स्थापन झालेलं. त्या कॉलेजमध्ये 12,000 मुली आहेत. मुलींचं कॉलेज आहे, श्री कृष्ण सिंग म्हणून त्या कॉलेजचं नाव आहे. ते बिहारचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि 12,000 मुलींना शिकवायला फक्त 62 प्राध्यापक आहेत. त्या वर्गात बसायला 8च वर्ग आहेत, वर्गात बसायला जागा सुद्धा नाही. इतकी भयावह अवस्था सगळीकडे त्यातले करून ठेवलेली आहे. तसंच आपल्याकडे सुद्धा ही अवस्था आहे. आणि मला असं वाटतं
की आत्ताचं जग आणि योग्य वेळी थोडा उशीरच झालाय असं म्हणायला हरकत नाही. हुमायून जे आता करतोय ते खरं तर 20-25 वर्षापूर्वी केलं असतं, त्याला एक चांगलं स्वरूप आलं असतं. 20-21 शतक सुरू झाल्यानंतर सगळे आता जग हे नॉलेज ज्याला म्हणू त्याच्यावर आलेलं आहे. हे ज्ञान संशोधन हे भंडार आपलं खरं तर भांडवल झालेलं आहे. आपण पूर्वी आम्ही इकॉनॉमिक्स शिकत असताना कॉलेजमध्ये शिकत होतो की श्रम म्हणजे भांडवल, पैसा म्हणजे भांडवल, हे सगळं शिकत होतो. पण आता ज्ञान हे फार महत्वाचं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्ञान देण्यासाठी आणि एक बदल घडवण्यासाठी त्याच्या जोरावर आपण कसं जाऊ शकतो पुढे, याचा विचार त्याने मूलभूत विचार आता केलेला आहे. आणि हा मार्ग पकडला पाहिजे आपण. आणि हे करण्यासाठी कोणी दुसरं कोणी येणार नाही, हे आपणच सर्वांनी मिळून केलं पाहिजे. आणि आपण सर्वजण एकत्र आलो तर करू शकतो. मला काशीरामचं खूप आठवण येते अशा वेळेला. एका साध्या फॅक्टरीतला तो संशोधक होता साधा, पण त्यांनी ठरवलं की या देशाची सत्ता आपण हातात घेऊ शकतो. तसा प्रयोग फक्त त्यांनीच केला 1970 वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये. काय राजकीय धाडस असू शकतं. एक चांभार समाजातला पंजाब मधला माणूस, संशोधक माणूस नोकरी सोडून आणि काय विचार केला असेल आणि कुणाला घेऊन केला, कुणाचा विचार घेऊन केला, महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकर शाहूंचा विचार घेऊन केला. आणि युपी सारख्या राज्याला हात घातला आणि युपीतली सत्ता त्यांनी मिळवली. खरं तर त्यांना अधिक आयुष्य थोडं जर मिळालं असतं तर त्यांनी ह्या भारतामध्ये एक वेगळं परिवर्तन करून दाखवलं असतं. मार्टिन लुथर किंग किंवा ओबामाचं आपण उदाहरण सांगतो, पण त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये काशीरामच्या रूपानं एक ओबामा होऊन गेला. त्याची नोंद सुद्धा आपण घेत नाही खरं तर. आणि त्यांनी त्यावेळेला ठरवलं होतं की ह्या सगळ्या उपेक्षित वर्गाला आपण हाताशी धरलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे हुमायूनने आता काम सुरू केलेलं आहे ते आपण सर्वांनी कॉन्ट्रीब्युट करून करावं. एकीचं बळ खूप मोठं असतं. एकीचं बळ आलं की आपण त्याच्यात सुद्धा कसलीही ताकद आली तर ती आपण तिला उलटून लावू शकतो. आणि आपण कसलीही ताकद आली तर सुद्धा आपण एकीच्या बळावर आपण ताकद उभा करू शकतो. आणि मला वाटतं की हे काही कठीण नाही आणि आजच्या जगात तर अजिबात कठीण नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये उत्पन्नाची साधनं खूप कमी होती आणि पैसा गोळा करणं खूप कमी होतं. तर मी भाऊराव पाटलांचं तुम्हाला उदाहरण माहित आहे की आपल्याच भागात ते होते. त्या काळामध्ये शाळा उभा करायचं, पैसा उभा करायचा, कारण पैसेवान माणसंच नव्हती गावामध्ये. धान्य गोळा करायचे ते पोती घेऊन आणि ते गोळा केलेलं धान्य आणून मुलांना जेवण करून घालायचे. आणि कुठं ना कुठं कोणतरी एखादा मोठा पाटील किंवा आणि कोणतरी जमीनदार असायचा, त्याच्याकडे 4 पैसे मिळायचे. एखाद्या व्यापारी असायचा, सावकार असायचा, त्याच्यावर पैसे मिळायचे. म्हणून मला असं वाटतं की आज आपण हे करू शकतो आणि अशक्य अजिबात नाही. 20-25 वर्षात तर अजिबात विचार करायला नाही. येत्या 10 वर्षामध्ये इथे एक उत्तम संस्था उभी राहिली आहे, हे बघायला लोक यायला पाहिजे. मला असं वाटलं की 25 वर्षानंतर असताना त्यावेळेला मी संस्थेचा रौप्य महोत्सव होईल त्यावेळेला मी किती वय असेल माझं, असं मी विचार करत होतो गाडी चालवताना आता मगाशी. आणि त्यावेळेला ही संस्था कशी असेल असं माझ्या डोळ्यासमोर चित्र आणत होतो. याचा रौप्य महोत्सव जेव्हा होईल तेव्हा म्हटलं मी 85 वर्षाचा असेल, जगलो वाचलो तर मग मी त्यावेळेला येईन त्या कार्यक्रमाला. असं स्वप्न मला स्वप्न असं पडल्यासारखं वाटत होतं मी गाडी चालवत असताना. पण हे जर व्हायचं असेल तर ह्याला काहीतरी केलं पाहिजे ना, दिलं पाहिजे ना माझ्या कष्टातलं काहीतरी. केवळ मी कष्टातलं घेतलं, खाल्लं आणि सोडून दिलं तर कसं होईल. आणि संस्थात्मक काम उभं करणं हे फार महत्वाचं असतं, ते शाश्वत राहतं. आजही या विद्यापीठांचा त्याने उल्लेख केला की आजही विद्यापीठ आहेत, आजही तिथं संशोधन चालतं, आजही मोठे तिथे विद्वान तयार होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या बदल करायसाठी, आपल्या समाजाला पुढच्या पिढीला सुशिक्षित करण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीला अधिक उत्पादनाची साधनं त्याला निर्माण करून देण्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजेत. वेळ जरी उशिरा झाला असला तर ते केलं पाहिजे. मगाशी ज्यांनी सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला आणि त्यांना मदत करणारे फातिमा शेखांचा उल्लेख जो झाला, त्यावेळेला शेण मारलं नसतं सावित्रीबाईंच्यावर, सावित्रीबाईंनी शेण मारा स्वीकारला नसता आणि त्या जर घाबरून राहिल्या असतं तर हे दिवस आले नसते. आणि मी नेहमी म्हणतोय, अनेक जण म्हणतात मोदी आला आणि अमुक आला आणि तमुक आला, तरी सुद्धा शेण मारणाऱ्यांचा विजय झाला नाही. आज पण सावित्रीबाईंचाच विजय झाला. काही लोक म्हणतात की आज प्रतिगामी शक्तीच्या ह्याच्यावर आल्या, पण प्रतिगामी शक्तीचा विचार करणाऱ्याच्या घरातल्या मुलीचं केस ओपन करत नाहीत.
सनातनी विचार करणारा सुद्धा आपल्या मुलीला इंजिनिअरिंग कॉलेजलाच घालतो. कोण सती देणारा कोण भेटतो का कोल्हापुरात सांगलीमध्ये? आपल्या विधवा झालेल्या मुलीला सती देऊन टाकूया म्हणून. विजय कोणाचा झाला? राजाराम मोहन रायांचाच झाला आणि तोच होत राहणार, कारण ते सत्य होतं. आणि मगाशी त्या सत्याची गोष्ट धनाजीने छेडली ते खरं आहे. आणि ह्या सत्याचा, ह्या मार्गाचा आपण विचार करून पुढे जायला पाहिजे. मी लोकमतच्या वतीने एक शब्द तुम्हाला देतो की तुमचं व्यासपीठ लोकमत हे असेल. तुम्ही जे कराल, जसं अनुभवाने तुम्हाला सांगितलं तसं मी सुद्धा तुम्हाला सांगतो की तुम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागेल, लोकांच्या मध्ये जनजागृती करणं असो, लोकांच्या मध्ये पोहोचणं असो, त्यासाठी तुम्हाला ही व्यासपीठ कायमच उपलब्ध असेल. कायम तुम्हाला मदत करायला उभं राहील आणि आपण हे करत राहूया आणि संस्थात्मक उभारणी करत राहूया. मी तुम्हाला सांगतो, आजही कोल्हापूर जे चाललेलं आहे ते शाहू महाराजांनी त्या काळात संस्थात्मक काम जे उभं केलं त्याच्या जोरावर आजही कोल्हापूर चालू आहे. 100 वर्षानंतर, कारण पुढच्याच वर्षी शाहू महाराज गेले, त्याला 100 वर्ष होती. 100 वर्षात 4 पिढ्या येऊन गेल्या, पण राधानगरीचं धरणाचं पाणी आपल्याला मिळतं, सगळ्या वसतिगृहांचा आपल्याला उपयोग होतो, खासबाग सारख्या मैदानाचा आपल्याला उपयोग होतो, थिएटर पॅलेससारखं जे केशवराव भोसले थिएटर आहे तिथंच आपण आजही कार्यक्रम करतो, नाटकं बघतो. त्यामुळे मला असं वाटतं किंवा जयसिंगपूर सारखी बाजारपेठ त्यांनी त्या काळात उभी केली, तेही आज आपण पाहतो आहोत. आणि हे शाश्वत राहणार आहे, हे अनेक वर्ष राहणार आहे. तुम्ही आणि 50 वर्षांनी पुढची पिढी जेव्हा हुमायूनची आठवण करेल तेव्हा तुम्हाला कळेल त्याचं महत्व काय होतं ते. म्हणून मला असं वाटतं की रहिनाने कितीही तक्रार केली की आम्हाला म्हणते ना वसंत धनाजी वगैरे आम्हाला नावानिशी बोलते, कारण आम्हाला आमचे संबंध एवढे कौटुंबिक जवळचे आहेत सगळे. त्यामुळे तिने किती तक्रार केली तर हुमायूनला आपण बळ देत राहूया. हुमायून बदलणार नाही आणि रहिनाची तक्रार काय संपणार नाही, हे चालूच राहणार. आणि हा संघर्ष असाच चालू राहू याला तुम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.